उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी आणि श्रद्धेचं प्रतीक असलेली पवित्र गंगा गोदावरी सध्या भीषण प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। नदीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता कंबर कसली असून रामकुंड तीर्थक्षेत्री मनसेनं अनोखं आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला। गोदावरीतील वाढतं प्रदूषण, अतिक्रमण आणि प्रशासनाची उदासीनता यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी रामकुंडात उड्या घेत गोदामातेच्या रक्षणाचा निर्धार केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाण्यात वाहून आलेल्या पाणवेली हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केलाय। सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर गोदा प्रदूषणाचा मुद्दा अधिकच गाजत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील देशभरातील नद्यांवरील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली असून त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये हे आंदोलन राबवण्यात आलं। त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेली गोदावरी ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची असून तिची सध्याची अवस्था गंभीर आहे। नदीत औद्योगिक सांडपाणी, गटारीचं पाणी मिसळलं जात असल्यानं तिचं पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही। गोदावरीचं पाणी हिरवट होत असून दुर्गंधी येत असल्याचं निदर्शनास येत आहे। हे पाणी आम्ही अधिकाऱ्यांना पाजणार आहोत असा इशारा मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिलाय। होत नाही, करत नाही, भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे। जे एसटीपी प्लांट आहे ते एसटीपी प्लांट कार्यान्वित नाही, त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं। अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने पैसे खातात वर्षानुवर्षापासून। जे काही पुढाऱ्यांचे एसटीपी प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे, सत्ता भारतीय जनता पार्टीची, केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्थ 2027ला येतोय, आजही काही काम केलं जात नाही। साबरमती जाऊन बघा, अहमदाबादला जशी पंतप्रधानांनी नदी केली साबरमती, तशी गोदावरी करावी, धारणा करावी, नंदिनी करावी, तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत। हे पाणी पिण्यायोग्य झालं पाहिजे। काल आम्ही 28 आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही। हे पिण्यायोग्य पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे। या आंदोलनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसेचं हे आंदोलन सुरू झालं असून गोदावरी प्रदूषण मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।